मेहनत हेच माणसाच्या यशाचा सगळ्यात मोठा पाया आहे. विश्वास, स्वतःच्या कामावर आणि स्वतःवर विश्वास हा ध्यास सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपण ज्या काही गोष्टी करतो ना, त्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं विश्वास असतो. त्या विश्वासाच्या भरोशावरच आपलं जीवन चालू असतं. कामावर विश्वास असणं हे माणसाच्या यशाची पहिली पायरी आहे, एक मान्यता आहे. पण स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःवर, स्वतःच्या कामावर विश्वास, आत्मविश्वास असणं लय गरजेचं. एक तरुण होता. घरची परिस्थिती बिकट होती. वडिलांचं वय झालं होतं, शिक्षण चालू होतं, घरची गरिबी होती, आईचं वय झालं होतं, छोटा भाऊ बहीण होती आणि हा घरात मोठा. शिक्षण तर सोडू शकत नव्हता, पण शिक्षण करता करता घरची जबाबदारी पार पाडणं गरजेचं होतं. म्हणून तो पाण्याची बॉटल विकायला लागला. गरमीच्या दिवसात पाणी जास्त चालतं. आता याची अवस्था, याची आर्थिक अवस्था, राहणीमान एवढं काही चांगलं नव्हतं. कपडे नव्हते घालायला चांगले व्यवस्थित. पण त्यानं स्वतःचं एका डब्यामध्ये पाण्याच्या बॉटल घेऊन तो विकायला लागला. आणि प्रत्येक दुकानासमोर जिथं जिथं माणसं राहते तिथं जाऊन त्या बॉटल विकायला लागला. काही किरकोळ पद्धतीनं आणि काही 8-10 घाऊक पद्धतीने विकणं हा त्याचा उद्देश होता. पण दुर्दैवानं प्रत्येकजण त्याच्याकडे पाहून ती बॉटल विकत घेण्यास नकार देत होता. परिस्थिती बिकट होती. प्रयत्न करणं ते गरजेचे होते. असं दिवसातून 10-15 बॉटल तो विकत होता. पण प्रामाणिकपणे काम करणं हा त्याचा उद्देश. आणि दुसरं, काही मोठा व्यवसाय थाटता येत नव्हता, कारण गरिबी होती, भांडवल नव्हतं. पण तो आपलं काम इमानीत बारीक करत होता. दररोज लोकांच्या दारात जाणं आणि लोकांनी त्याला हिणवणं हे त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग जमला होता. प्रत्येक दुकानात जायचं, लोकांशी बोलायचं, सांगायचं, ही माझी पाण्याची बॉटल आहे, चांगली आहे, इतरांपेक्षा चांगली आहे, कमी भावात आहे, तुम्ही तुमच्या दुकानावर ठेवा आणि मार्जिन जरा चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळू शकते. पण लोक त्याला नाकारत होते. दिवस जात होते, दिवस उगवत होता, परिश्रम करत होता, घडत होता स्वतःला, पण उन्नती, प्रगती तशी काही मिळत नव्हती, यश काही मिळत नव्हतं. एक दिवस नेहमीच्याच पद्धतीनं तो एका दुकानात गेला. इथं लोक भरपूर उभे होते आणि त्या दुकानदाराला सांगितलं की त्यानं, दादा ही माझी पाण्याची बॉटल आहेत. मार्केटिंगच्या पद्धतीनं जेवढं स्वतःचं कौशल्य वापरता येईल तेवढं कौशल्य वापरून त्यानं ती आपली स्वतःची पाण्याची बॉटल त्या दुकानदाराला विकायचा प्रयत्न केला. पण दुकानदाराने त्याचा घनघोर अपमान केला आणि सांगितलं की तुझ्यासारखे 56 लोक आमच्याकडे येतात, त्याच्यानंतर माझ्या दुकानावर पाय ठेवायचा नाही, आलास तर तंगडं तोडून हातात दे. तरुण हा विवेकी होता. त्याला प्रचंड राग आला. पण गरिबाला राग व्यक्त करता येत नाही, सगळ्यात मोठी त्याची दुर्दैवाची बाब आहे. त्यानं तो राग पचवला, पण तो राग त्यानं स्वतःच्या डोक्यात न घेता, स्वतःच्या डोक्यात राग लागून न घेता स्वतःच्या मनात त्यानं ठेवून घेतला की एक दिवस प्रचंड मेहनत करीन आणि ह्या माणसाच्या दुकानात माझी पाण्याची बॉटल विकूनच दाखवे, काही जरी झालं तरी. राग, माणसाचा अपमान माणसाला फार मोठं करतो. जे मोठे लोक झालेत त्यांचा कधी ना कधी अपमान झालेलाच आहे. इतिहास पहा, काही अपवाद असते, पण माणसाचा जिथं जिथं अपमान होतो
तिथं त्या ठिकाणी माणसानं बोध घेतला तर माणूस 100% उन्नत होतो. त्यानं विचार केला की मला स्वतःची कंपनी टाकायची, छोटी का होत नाही, पण मी जरा मोठा विचार करणार आहे. मेहनत, त्याचबरोबर विचार करण्याची पद्धत आणि मार्केटिंगची स्ट्रॅटेजी, या सगळ्याचा त्याने विचार केला. प्रयत्न करणाऱ्याला परमेश्वर यश नक्कीच देतो. तुमची नियत चांगली असेल तर नियती तुम्हाला साथ नक्की देणार. थोडे पैसे जमा करून सुरुवातीला त्यानं एक छोटं युनिट घेतलं. प्रचंड मेहनत. मनात एकच ध्यास की ज्या माणसानं आपला अपमान केला त्या माणसाला आपण सिद्ध करून दाखवायचं आणि त्या दुकानात स्वतःची बॉटल ब्रँड म्हणून वापरायची, त्यानं ती वापरली पाहिजे. छोटं युनिट होता मोठं युनिट झालं. त्या शहरातल्या MIDC मध्ये त्यानं स्वतःचं युनिट तयार केलं आणि दररोज संध्याकाळी तो त्या दुकानासमोरून जात होता. जेव्हापासून त्याचा अपमान झाला तेव्हा तो अपमान जिवंत ठेवला होता मनात. ह्या दुकानात माझं बॉटल ब्रँड म्हणून विकली पाहिजे. ज्या दिवशी माणसाचा झालेला अपमान मनात जिवंत ठेवतो ना, त्या दिवशी तो माणूस स्वतःच्या भिंतीवर काहीतरी स्वतःच विश्व निर्माण करण्याची धमक ठेवतो. आणि तो क्षण आला. त्यानं स्वतःचं ब्रँड त्या शहरामध्ये विकसित केलं. जोपर्यंत त्याचं ब्रँड तयार होत नव्हतं तोपर्यंत आणि त्याच्यानंतरही तो व्यक्ती दररोज त्या दुकानासमोरून जात होता. आणि त्यांनी ठरवलं आता आपलं स्वप्न सत्यात उतरलं, आपलं नावलौकिक झालं, नावारूपाला आलं, त्या व्यक्तीकडे जायचं आणि त्याला दाखवायचं की मी कोण आहे. विचार सकारात्मक होता. प्रतिशोध नाही, प्रतिकार नाही, पण त्याच्याप्रती असणारी चांगली भावना त्याच्या मनात होती. तो गेला, स्वतःची 4 चाकी गाडी, आलिशान 4 चाकी झाली होती. स्वतःचा व्यवसाय मोठा झाला होता, नामांकित झाला होता, ब्रँड झाला होता. तो गेला आणि त्या व्यक्तीसमोर उभा टाकला स्वतःच्या गाडीवर. सुटाबुटा होता. शेवटी जसा जसा काळ जातो तसं लोकांची स्मृती विस्मृतीत जाते. साहजिकच तो दुकानदार होता, त्याच्यासमोर असे भरपूर लोक येणार होते. त्याने त्या व्यक्तीला नमस्कार केला आणि सांगितलं की साहेब, तुम्ही ही माझी बॉटल आपल्या दुकानात विक्रीसाठी ठेवसाल का? त्या दुकानदाराने ते नाव पाहिलं आणि त्यानं स्वतःहून सांगितलं की धन्यवाद की तुम्ही तुमची बॉटल माझ्या दुकानात विक्रीसाठी आणून देत आहेत. हे माझं सौभाग्य, कारण सध्या तुमच्या बॉटलचीच डिमांड मार्केटमध्ये आहे. त्या दुकानदारानं जेवढा स्टॉक लागतो तेवढा स्टॉक त्याकडून विकत घेतला. डील झाली. दर महिन्यात द्यायचं ठरलं. त्या व्यक्तीनं त्या डील झाल्यानंतर त्या मुलानं त्या व्यक्तीला धन्यवाद म्हणलं. हे धन्यवादाचे शब्द व्यावसायिक नव्हते, व्यापाराचे नव्हते. हे धन्यवादाचे शब्द कृतज्ञतेचे होते. त्या व्यक्तीला वाटलं की धन्यवाद कशासाठी? व्यवसाय व्यापार आहे, तुमचा डील आहे, माझा डील आहे, पैसा दिला, तुम्ही माल दिला, व्यवसाय संपला. त्याने परत त्याला धन्यवाद म्हणला आणि सांगितलं की हा जो व्यापाराचा डोलारा जो आहे हा तुमच्यामुळं निर्माण केला आहे. तुम्ही त्या दिवशी माझा जर अपमान केला नसता तर आज मी माझ्या पायावर माझ्या बॉटलचा एवढा मोठा ब्रँड उभा नसता केला. त्या व्यक्तीला वाईट वाटलं असं, पण ती त्या काळची सिच्युएशन होती. आजची परिस्थिती वेगळी होती. मित्रांनो, मोठं व्हायचं ना, अपमान झाला तर तो अपमान पचवण्याची ताकद मनगटात असली पाहिजे, मेंदूत असली पाहिजे, मनात असली पाहिजे. आणि झालेला अपमान आपल्या मेहनतीच्या बळावर रुजवण्याचा आणि तो अपमान यशाच्या मार्गाने पुलकित करण्याचा जो मेहनतीच्या जोरावर
तो विकसित करण्याचा, सफलतेच्या माध्यमातून विकसित करण्याची धमक मनगटात असली पाहिजे. मान जेवढा महत्त्वाचा आहे, अपमानही तेवढाच महत्त्वाचा आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण मान सन्मानाची जी पायाभूत उभारणी आहे ती कधी कधी अपमानानं होऊ शकते. कारण जो मोठा होत असतो ना, तो कधीतरी लहान असतो, आणि जो प्रचंड मेहनतीनं आपल्या स्वतःच्या आत्मविश्वासानं काम करतो तो यशस्वी नक्कीच होतो. धन्यवाद.